तर आज आम्ही गावाला आलेलो आहोत. तर माझी पुतणी आता आपल्याला गाव दाखवणार आहे. तर निसर्गाची माहिती देणार आहे. तर ह्याच्या पुढे ती बोलणार आहे. आम्ही आता शेताला चाललेलो आहे. ते नारळ तोडायला नंतर शेताकडे चाललो. पाण्याचा खळखळाट येतोय. पाणी मस्त जमलेलं आहे. दादाने कॅमेरा पकडलेला आहे आणि आता आम्ही पुढे चाललेलो आहे. तर चला. हे पाणी कुठनं येते बाळा? शेतातून येतो. हो नाही पण डोंगरावर नाही येत असेल ना? पावसाचं पाणी आहे ना? कसलं पाणी येतंय? अजून पावसाळा चालू व्हायचा दारी. निसर्ग पहा. चिखलच चिखल. ओढ्यावर आलेलो आहे. तो ओढ्यावर आलेलो आहे. पाणी बघा कसं आहे. हे पहा किती मोठा धबधबा आहे. पाण्याचा आहे, बाकी काय नाही. हो इकडनं पाणी वाहत आहे आणि इकडं मिरचीची झाडं लावलेली आहेत. हे आपण पाहू शकता. छोटी छोटी मिरचीची झाडं आहेत. पाण्याच्या कड्याला मिरचीची झाडं. तिथं गवार लावलेली आहे. भोपळ्याचे पानं आपण घेऊन झालेले आहेत. किती दिसते वरती. शेतात आलेलो आहे. शेताच्या तिथं महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे. त्याच्या तिथे एक धबधबा आहे. हा धबधबा कसा आहे सांगा. इथं कसं ते बाळा इथे
मित्रांनो, हे खेकड्याची बिळं. आपण तुम्हाला खेकडा दाखवतो. त्याच्या आतमध्ये एक खेकडा आहे, पायाला चावला होते. इथं आतमध्ये एक खेकडा आहे, दिसलं का? हा खेकडा दिसलं का? हो का? दिसलं का? हे बघा खेकडा आतमध्ये, दिसलं का? इथं दाढ लावलेली आहे. ऊन पडलं, मस्त वातावरण. खेकड्याची बुळ येते तसं. काय कुठे खेकडे पकडली पोरीने. दाखव खेकडे, छोटीशी. जाऊ दे, सोडून दे. पाऊस चालू झालेला आहे.